हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. आज आपण एक मार्केट प्रिडिक्शन करू की बाबा उद्याचं मार्केट उद्याच्या मार्केटमध्ये आपण नेमकं ट्रेड घ्यायचं तरी घ्यायचं कुठं. ओके, तर सिम्पल मी एक 1 डेची कॅन्डल लावतो आणि एक मी इथून फिबोनाची जर लावला तर आपण एक इथून सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊ. ओके, तर सपोर्ट रेजिस्टन्स दोन जवळजवळ भेटत आहेत. ओके, तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स परफेक्ट सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला इथे भेटतात. तर मी इथून एक हॉरिझॉन्टल लाईन ओढतोय की या पॉइंटला मला एक रेजिस्टन्स दिसते आणि या सेम पॉइंटला मला एक सपोर्ट दिसते आणि फिबोनाची लेवल आपण हे काढून टाकू. ओके, तर एक तर दिसला आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स तर भेटलाय. त्यानंतर मी 1 आवर मध्ये जातो आणि 1 आवर मध्ये थोडा बघतो, तर मार्केट एक चॅनल पॅटर्न मध्ये सध्या तरी दिसत आहे. ओके, तर हे आपण एक चॅनल पॅटर्न समजू शकतो. ओके, दिस इज द चॅनल पॅटर्न फॉर अवर मार्केट. तर एक सिंपल चॅनल पॅटर्न म्हणू शकतो. ओके, आणि आपण जेवढं पण पॅटर्न बघितलेत, समजा जर चॅनल पॅटर्न आता कसं असते, मार्केट आपलं इथून आलंय वर, इथं बनवलाय चॅनल पॅटर्न, डाऊनवर्ड चॅनल पॅटर्न जर असेल आणि याला अप साइडनी क्रॉस करायचे चान्सेस जास्त. ओके, तर सेम इथंच आपण एक अपसाइडची मोमेंटम बघू शकतो या वीक मध्ये. तर ठीक आहे, या वीकचं तर आपल्याला ठीक आहे आपण नंतर बघू, पण आता आपल्याला दोन लेवल भेटलेत की या लेवलला आपण चॅनल पॅटर्न आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर उद्याचा ट्रेड नेमका आहे कसा, काय घेऊ शकतो आपण, तर 30 मिनिट्स मध्ये बघू थोडं. तर काही आपल्याला 30 मिनिट्स मध्ये ऑब्झर्व करायला काही जास्त मिळत नाही. ओके, आणि 15 मिनिट मध्ये जर गेलो तर आपल्याला हा तर आपल्याला एक सपोर्ट भेटतोय इथं, या लेवलला एक सपोर्ट आहे मार्केटला. ओके, या लेवलला एक सपोर्ट म्हणू शकतो मार्केटचा, आणि दुसरा सपोर्ट लेवल की एक सपोर्ट लेवल हा सिंपल छोटा सपोर्ट लेवल. ओके, हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट, यामध्ये हा काहीतरी आता एक पॅटर्न बनवत आहे. तर उद्याचा पहिला मेन ट्रेड याच्या वर जर खाली कुठं पण ओपन झालं मार्केट, तर आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग तर नाही करायची. सेलिंग करायची म्हटली तर आपण करणार कुठं, सेलिंग करू आपण फक्त आणि फक्त याच्या खाली, म्हणजे 780 23,780 खाली आपली सेलिंग असेल आणि लेवल असेल ही. या लेवल साठी आपण एक सेलिंग करू. समजा जर मी इथं शॉर्ट एंट्री जर टाकली आणि मला शॉर्ट एंट्री या लेवलला भेटली, तर माझा सिंपल एसएल असेल या सपोर्ट रेजिस्टन्स लेवलच्या वरचा, आणि टार्गेट असेल सिंपल 1:2 और 1:2.4. हा एक ट्रेड उद्यासाठी आपण, जर मार्केट खाली ओपन झालं आणि या साईडने जर आलं तर, आणि ब्रेक केला तरची गोष्ट. ओके, ब्रेक करूनही थोडा सस्टेन करू द्यायचा मार्केटला. सस्टेन केल्यावर आपण बघू की इथून रिव्हर्स होते का मार्केट. समजा आता उद्याचं मार्केट ओपन झालं इथं, ओके, इथून आलं खाली. ओके, खाली आल्यावर यांनी ब्रेक केला. पहिल्या ब्रेक मध्ये आपण ट्रेड घेणार नाही, याला थोडं वर जाऊ देऊ आणि याच्या वर मार्केटनी क्लोजिंग द्यायला नको. इथूनच जर टर्न झाला मार्केट आणि याला ब्रेक केला, सेकंड म्हणजे जो आपला लो आहे, डे लो ला जर ब्रेक केला तर आपण इथं एंट्री घेऊ, आणि जी पण आपली प्रिव्हियस हाय जो असेल त्याचा आपण एक एसएल लावून सिंपल याच्यासाठी आपण एक प्लॅन करू. ओके, आणि दुसरी गोष्ट,
बाईंग म्हटली तर मग आपण एक इथं बाईंग करू शकतो. समजा मार्केट आता ओपन झालंय या लेवलच्या वर, या लेवलच्या कुठेतरी ओपन झाला मार्केट, या लेवलच्या वर ओपन झालाय. ओके, या लेवलच्या वर कुठेतरी ओपन झालाय मार्केट, आणि समजा या लेवलच्या वर कुठेतरी मार्केट ओपन झालाय, तर आपण रिजेक्शनची वाट बघू, म्हणजे ब्रेकआउटची वाट बघू. ब्रेकआउट झाल्यावर एक रिट्रेसमेंट. ठीक आहे, जर मार्केट रिव्हर्स आला या लाईनच्या खाली तर आपण मार्केटला बघू, फक्त काही करायचं नाही. जर मार्केट इथून या लेवलला वर अप ब्रेक दिला, डे हाय जर तोडला, तर आपण इथं एक बाईंगची एंट्री बनवू. ओके, सिंपल स्ट्रॅटेजी, बाईंगची एंट्री. आणि या जी पण हा आपला सपोर्ट होता, जो पण रेजिस्टन्स हा ॲज अ सपोर्ट म्हणून आपण त्याला आता काम करेल, आणि त्याचा SL लावून 1:2 चा आपण इथं 1:2 थोडंसं जास्त आपण इथं बघू शकतो. 1:2 हां, या लेवलसाठी ही गॅप जी आहे, छोटी गॅप, ही गॅप आपण कॅप्चर करू शकतो उद्याच्या लेवलमध्ये. ठीक आहे, जर मार्केट इकडे ओपन झालं कुठं तरची गोष्ट. ओके, 2 गोष्टी समजल्यात. आता जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर काय? ओके, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर सिंपल एक बघू, या लेवल पासून काय होत आहे. ठीक आहे, एक लेवल आहे, सिंपल मार्केट ओपन होणार इथं, आणि इथून वर जायला प्रयत्न करणार, ब्रेकआउट देणार. या लेवलला मार्केटने काय केलं, या लेवलला रिएक्शन काय? या लेवलच्या जवळ आपल्याला बिलकुल बाईंग करायची नाही, या लेवलच्या खाली बिलकुल बाईंग करायची नाही. या लेवलच्या खाली आपण सेलिंग ट्राय करू शकतो विथ स्मॉल SL. ओके, या लेवलच्या जवळपास जरी मार्केट आलाय, तिथं थोडासा रिजेक्शन, काहीतरी पॅटर्न दाखवून, त्यांनी थोडा रिजेक्शन पॅटर्न दाखवून काही जरी केलं तरी आपण एक स्मॉल रिस्क आणि रिवॉर्ड नुसार याचा हे करून आपण इकडे सेलिंग प्लॅन करू शकतो या रेजिस्टन्स लेवलवर. ही जे बनेल आता रेजिस्टन्स लेवल. ओके, तर ते मार्केट कंडिशन बघून, जर मार्केट कंडिशन याला जर क्रॉस करत वरवर चालला गेला तर थोडं बघून, म्हणजे आपल्याला बघावं लागेल की मार्केट रिॲक्शन कसं करताय. ओके, रिॲक्शन मार्केटच्या बिहेवियरवर आपण सायकोलॉजी थोडी हे करून बघू आपण इथं. ठीक आहे, त्यानंतर सेकंड ट्रेड आपण असा एक घेऊ शकतो, जर मार्केट इकडे इथून खाली आला. ओके, मार्केट इथून खाली आला आणि या लेवलला कुठंतरी हा सपोर्ट घेऊन काहीतरी पॅटर्न बनवून जर वरच्या बाजूने जात असला, तर अजून एक आपण इथं बाईंग एंट्री, छोटी बाईंग एंट्री आपण इथं घेऊ शकतो विथ एकदम स्मॉल SL, आणि टार्गेट याच्यात थोडा चांगला असेल. ओके, 1:2 चा टार्गेट. आणि या कंडिशन मध्ये आपण तसंच करू शकतो की थोडा आपण SL छोटा करू, 1:2 चा आपला टार्गेट असेल. एवढा मोठा टार्गेट नाही, 1:2 चा टार्गेट असेल आपला. ओके, तर ही गॅप आपण फक्त एवढी कॅप्चर करायचा प्रयत्न करू. जास्त काही मोठे ट्रेड, अंदरचे ट्रेड जास्त मोमेंटम वाले नसतील आपले. ओके, त्यानंतर मार्केट जर या लेवलला ओपन होऊन या लेवलला रिजेक्शन, या समजा या लेवलला ओपन झाला, रिजेक्शन केला, बघू काय रिएक्शन आहे. जर क्रॉस केला तर इथं ट्रेड होणार, अदरवाईज नो ट्रेड. ओके, सिंपल मी 4-5 पॉईंट सांगतोय, ते लक्षात ठेवा. या लेवलसाठी, या सपोर्टसाठी आपण एक ट्रेड घेऊ शकतो, आणि याचा छोटासा एक रेजिस्टन्स म्हणून एक SL असेल. तर ह्या काही गोष्टी आहेत, या पॉईंट्सवरनं आपण थोडे 4-5 गोष्टी आहेत, इथंच आपण मेनली आपण आपले ट्रेड एक्झिक्यूट करू, उद्या ट्राय करू. ठीक आहे, तर मेन लेवल तुम्ही लक्षात ठेवा, मेन लेवल आहे 280. एक मेन लेवल 280 आणि म्हणजे 24,280, आणि एक दुसरी लेवल आहे 23,780. ओके, तर या 2 लेवल मेन लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक लेवल लक्षात ठेवायची की म्हणजे हा एक चॅनल पॅटर्न फॉर्म करायचा प्रयत्न करायचा. या चॅनलच्या अंदर जेवढी अवॉइड होते असेल ट्रेडिंग, तेवढी अवॉइड करू आपण उद्यासाठी. या चॅनलच्या अंदर जेवढी पण
ट्रेडिंग अवॉइड होत असेल तेवढी ट्राय करू अवॉइड करायची. जर यानं चॅनल ब्रेक केला तर हा इथं ऐकणार नाही, हा डायरेक्ट इकडे जाणार. ओके. और असं पण करू शकतो, थोडा अजून सेफली खेळायचं असेल तर हा एक चॅनल आपण बनवू शकतो. या चॅनलच्या ब्रेकआउट वर आपण मेनली ट्रेड घेऊ शकतो. समजा वर झाला तर आपला वर सांगितलंय थोडा एसएल लावून, छोटा खालचा एसएल लावून ब्रेकआउट कन्फर्मेशन घेऊनच वर जायचं आहे, तसं वर जायचं नाही. ओके. त्यानंतर खाली तसंच जर आलाय ब्रेकआउट कन्फर्मेशन दिसल्यावरच आपल्याला खालचा ट्रेड घ्यायचा आहे आणि सिम्पल टार्गेटसाठी. तर बेस्ट उद्यासाठी बेस्ट ऑफ लक. सिम्पल लेवल मी सांगितलं आहे, तर उद्या आपण ट्राय करू मार्केट थोडा चांगला कॅप्चर करायची. तर सी यू गाईज. उद्याचा ट्रेड कसा गेला काय गेला मी शेअर करेलच, त्याची एक शॉर्ट मी टाकेलच. तर बघू उद्याच्या ट्रेडमध्ये. चलो बाय बाय गाईज अँड गुड नाईट. चलो बाय.